महानगरपालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता महापौर कोणाचा यावरून मोठ्या हालचाली सुरू झाल्यात। कल्याण डोंबिवलीत महायुतीच्या एकूण 122 जागा निवडून आल्यात। यामध्ये भाजपच्या 50 तर शिवसेना शिंदे गटाचे 53 नगरसेवक विजयी झाले आहेत। मात्र बहुमताचा आकडा 62 असल्याने ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची साथ कोणाला मिळेल याकडे लक्ष लागून राहिले। जर शिंदेच्या शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेने साथ दिली तर महापौर शिंदेच्या शिवसेनेचा होऊ शकतो। मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 नगरसेवकांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली असल्याने ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि मनसेने आपले नगरसेवक सुरक्षित ठिकाणी हलवलेत। दोन्ही पक्षांच्या आकड्यांमध्ये फारसे अंतर नसल्याने आता महापौर पदासाठी चुरस निर्माण झाली आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपची युती 1995 पासून आहे। मात्र या दोन्ही पक्षांमधील संबंध नेहमीच तणावाचे राहिलेत। 2020 मध्ये भाजपने शिवसेनेची साथ सोडून विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला होता। आता ही भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी महापौर पदाच्या पहिल्या 2.5 वर्षाच्या फॉर्म्युलावर दावा केलाय। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। आता महापौराच्या शर्यतीत युती धर्म पाळला जाणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।